रावेर तालुक्यातील सावदा येथील सोमेश्वर नगरात शुक्रवारी सर्पमित्र सुदर्शन यांनी दीपक चौधरी तेली यांच्या घरामागील बाजूस 8 ते 9 फूट लांबीचा धामण जातीचा साप यशस्वीपणे पकडला। या भागात लहान मुलांचा खेळ, वयोवृद्धांचा पायदळ आणि कामानिमित्त महिला पुरुषांची सतत ये-जा असते। सर्पमित्र सुदर्शन यांनी जीव धोक्यात घालून सापाच्या वारंवार चावण्याच्या प्रयत्नांना धैर्याने तोंड दिले। शेवटी त्यांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि अप्रतिम कौशल्याने सापावर यशस्वीपणे नियंत्रण मिळवत ते दिवसाचे खरे नायक ठरले। अशा परिस्थितीत सुदर्शनच्या या तत्परतेने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि लोकांनी त्यांच्या या कर्तृत्वाचे मनापासून कौतुक केले। मात्र सोमेश्वर नगरातील अंधारमय परिस्थितीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय। गेल्या 2 ते 3 वर्षापासून येथील रहिवाशांनी सावदा नगरपालिकेकडे पथदिवे बसविण्याची सातत्याने मागणी केली आहे, परंतु नगरपालिकेकडून फक्त आश्वासनांचाच पाऊस पडत असून प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही झालेली नाही। रात्रीच्या वेळी पथदिव्यांच्या अभावामुळे साप आणि इतर धोक्याचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।